जय जय रघुवीर समर्थ। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहम भाव याते जिणावे। अहंता गुणे वादनाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 110 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या 2 श्लोकांपासून हे संवाद शास्त्र समजावून सांगत आहेत। संवाद शास्त्र ही केवळ एक कला नाहीये, हा खरं तर आपल्या वृत्तीचा प्रगटीकरणाचा प्रांत आहे। बघा, मनुष्याच्या अंतरंगामध्ये असलेला द्वेष, मत्सर, निंदा ही कधी ना कधीतरी आपसुकपणे त्याच्या वाणीच्या द्वारे प्रगट होत असते। त्यामुळं वाणीची पवित्रता, वाणीची प्रसन्नता, वाणीची शुद्धता हे जणू काही चित्तशुद्धीचं देखील एक निदर्शक आहेच ना। त्यामुळे संवादशास्त्र हे थेट चित्तशुद्धी अर्थातच परमात्म भेटीचं लक्षण असल्यामुळं या संवादशास्त्राला ज्याने आपल्या जीवनामध्ये अभ्यासलं, जो अंतर्बाह्य या संवादशास्त्राच्या आधाराने आपल्या स्वतःला बदलू शकला, सज्जनो, ही जणू काही साधनेची एक फार मोठी पावती त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झालेली आहे। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये संवादाच्या दृष्टीने आपल्याला एक अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं। जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जनी तोची तो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। सज्जनो, आपण रामराज्याची संकल्पना करतो ना, त्या रामराज्याची संकल्पना या श्लोकापेक्षा वेगळी ती काय? जिथं प्रत्येक वादाला एक संवादाची किनार आहे, जिथं प्रत्येक निर्माण होणारा प्रश्न देखील हा एका शीतलतेचाच अनुभव आपल्याला देऊन जातो। प्रभू रामचंद्र आणि कैकेयीचा त्या वनगमनाच्या वेळेचा प्रसंग आपण आपल्या डोळ्यासमोर आणावा। जेव्हा कैकेयी अत्यंत संतापाने, उद्वेगाने रामावरती आरोप करत होती की रामा, तुझ्यावरती राजा दशरथाचं जे प्रेम आहे ना, तेच त्यांच्या या अवस्थेला कारणीभूत आहे। मी तर केवळ 2 वरदानं होती ती मागून घेतली। खरोखर असा प्रश्न जर आपण रामाच्या जागी असताना आपल्याला कोणी विचारला असता तर आपली प्रतिक्रिया काय असते? हा आपण थोडासा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा। आपण निश्चित म्हटलं असतं की प्रश्न हा निश्चितच राजा दशरथ आणि तुझ्यामधला आहे, त्या आधाराने तू भरताला राज्य मागून घेतलं। कदाचित आमच्यापैकी बहुतांश लोक ह्या प्रश्नाला देखील ऐकून घ्यायला तयार झाले नसते की मी जर ज्येष्ठ पुत्र आहे तर माझंच राज्य असायला हवं। परंतु चला, आपण ते सॅक्रिफाईस, तो त्याग करायला तयार असाल तरी एक गोष्ट मात्र आपल्या मनामध्ये निश्चित आली असते की आई, भरताला राज्य दिलंस हे ठीक आहे, राजा दशरथाने तुला वरदानं दिली होती ते ठीक आहे, पण या सगळ्या प्रश्नांमध्ये माझं वनामध्ये जाणं आलं कुठून? मला 14 वर्षाची ही खऱ्या अर्थाने एवढी घनघोर शिक्षा कशासाठी? काय चुकलंय माझं?
पण माझ्या रामाने यापैकी काहीही विचारलं नाही. आणि रामाने एकच गोष्ट आईला सांगितली की सुनु जननी सोई सुत बडभागी, जो पितु मातु बचन अनुरागी. आई, खऱ्या अर्थाने तो पुत्र बडभागी अर्थात भाग्यवान आहे, जो आपल्या आई वडिलांच्या वचनाचं अनुगमन करतो. तू मला वनामध्ये जायला सांगितलंस, यामध्ये निश्चितच माझं कल्याण सामावलेलं आहे. आणि वाह, माझा भरत गादीवरती बसणार, मी वनामध्ये जाऊन ऋषी मुनींचे आशीर्वाद घेणार. खरोखर आई, तू माझ्या हिताची, माझ्या कल्याणाचीच गोष्ट मला सांगत आहेस. सज्जनो, ही प्रभू रामचंद्रांची संवाद कला कुठं, आणि आज इंच इंच भूमीवरून दोन भांडणारे भाऊ कुठं, कोर्टामध्ये जाऊन एकमेकांवर हमरी तुमरीने असलेल्या वडिलोपार्जित इस्टेटसाठी भांडणारे नातेवाईक कुठं. या सगळ्याचा विचार केला की लक्षात येतं की संवाद हा जीवनाचा किती महत्वाचा अविभाज्य असा घटक आहे. ज्याला हे संवाद शास्त्र कळालं, त्याच्यासाठी रामराज्य हे दूर राहिलं नाही बरं. आणि मी आपणास सांगतो की रामराज्य हे कधी पूर्णत्वाने घडू शकत नाही. अहो, जेव्हा प्रत्यक्ष राजा राम गादीवरती होता, तेव्हा देखील कोणीतरी एक असमाधानी, वितुष्ट आणणारा परी तिथं होताच ना. त्यामुळे रामराज्य ही संकल्पना ज्याची त्याने आपल्या अंतरंगामध्ये निर्माण करायची आहे, ज्याच्या हृदयामध्ये अपार समाधान आहे, तोच संवादी होऊ शकतो. त्याच्यासाठीच रामराज्य प्रगट होऊ शकतं. आणि असं रामराज्य हे ज्याचं त्याने स्वतःच्या हृदयामध्ये निर्माण करायचं असतं. रामराज्याची ही एक खूण आहे की तो जीव अत्यंतिक संवादी होतो. पण आज हे रामराज्य, जे खरं तर विवेकाच्या आधाराने विचार केला तर मला प्रस्थापित करता येण्यासारखं आहे. आपण बघा, शास्त्र जाणतो. शास्त्रामध्ये काय म्हटलंय की हे सगळं जीव हे जणू काही ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातः, तोच प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसतीला आहे. मग त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खरं तर काही भेद नाही. शास्त्र सांगतं की ही अभेद वृत्ती निर्माण होणं म्हणजेच आत्मानुभव आहे. पण ही अभेद वृत्ती आमची तयार होत नाही. आम्हाला सगळं कळतं पण वळत नाही. त्यामुळे आम्ही संवादी होऊ शकत नाही. मी माझं आणि तू तुझं ही भूमिका जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत संवाद हा केवळ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे. तोपर्यंत हा संवाद केवळ एक साखर पेरणी आहे, वरवर गोड बोलणं आहे. संवाद हे जर चित्त शुद्धीचं प्रतीक हवं असेल तर सज्जनो, तिथं हा अभेदत्व आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे. पण या अभेदत्वाला जर काही आड येत असेल तर तो आहे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये वास करणारा अहंकार. आणि समर्थ नेमकं आम्हाला या संवादाच्या आड येणारं सगळ्यात प्रधान बाध्यता, सगळ्यात प्रधान दोष आमच्यातला सांगतोय की आम्हाला जर कशामुळं आज संवादी होता येत नसेल तर तो आमच्या अहंकारामुळं आम्ही संवादी होऊ शकत नाही. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. कशाला म्हणावं संवाद? जिथं विवेकाने आपल्याला आपला हा अहंभाव गिळून घेता येतो. खरोखर सज्जनो, आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात, पण आमचा विवेक क्षीण असल्यामुळं आम्हाला या अहंकाराला काही केल्या गिळता येत नाही. ही उर्मी कशी आहे माहिती का? मी आपल्याला आधी देखील उदाहरण दिलंय की आमच्यापैकी कोणालाही गॅसवर तापायला ठेवलेलं दूध ओतू जाऊ द्यायचं नसतं. पण आजपर्यंत अशी कुठलीही माता भगिनी नसेल की जी अगदी खात्रीने सांगेल की आजपर्यंत माझं दूध कधीही ओतू गेलेलं नाही. याचाच अर्थ अनावधानाने ती उर्मी अशी काही आमच्या आतमध्ये स्फुरण पावते आणि आम्ही लगेचच संवाद शास्त्र विसरून जातो, वितंडवाद घालायला लागतो. कारण तिथं आमचा अहंकार आमची ढाल बनून, कसं ऐकत नाही हा, मी त्याला ऐकायला भाग पडेन, अरे माझंच बरोबर आहे, तुझं खोटं आहे, अशा पद्धतीने हमरी तुमरीवरती यायला भाग पाडत असतो. मग सज्जनो, आपण म्हणाल की संवादी मनुष्य
हा कधीही आपला मुद्दा नेहमीच म्यान करून बसतो का? संवादी मनुष्याने कधी संघर्ष करायचाच नाही का? सज्जनो, श्री महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर हे जीवन आपण एखाद्या वकिलाप्रमाणे जगावं म्हणाले. श्री महाराज म्हणतात की वकील जसं आपल्या अशिलाची केस घेतो आणि कोर्टामध्ये तावातावाने आपल्या अशिलाची बाजू तो मांडतो, या उपर कोर्ट जो निर्णय देईल त्याचं त्याला जरी क्षणिक सुख दुःख असलं तरी त्याला माहिती आहे की आपण केस जिंकलो काय किंवा हरलो काय, आपल्याला तेवढीच फी मिळणार आहे. त्याप्रमाणे तो लगेच त्या केस पासून स्थितप्रज्ञ होतो. सज्जनो, संवादी होणं याचा अर्थ आपण आपल्या तत्वांना तिलांजली देणं नाहीये. बघा, एखादा वाद झाल्यानंतर मूळतः आपण आपली प्रतिक्रिया कशा पद्धतीने देतो याचा विचार आपण करावा. आपल्याला जरी समोरचा व्यक्ती कितीही अद्वा तद्वा बोलत असला तरी आपण शांतपणे परंतु अत्यंत निश्चयाने आपण आपलं मत मांडू शकतो का ह्याचा आपण विचार करावा. वेळ प्रसंगी त्याच्यावरती कदाचित आपल्याला वरच्या पट्टीमध्ये जाऊन बोलावंही लागत असेल, परंतु ज्या क्षणी हा वाद संपेल त्या क्षणी आपण पूर्ववत शांत होऊ शकतो का? अशा पद्धतीने जर आपण आपल्या संवाद कलेचा अभ्यास केला तर लक्षात येतं की यापैकी तिन्ही गोष्टी आपल्याला जमत नाहीत. समोरच्या व्यक्तीने थोडा जरी खोडसाळपणा केला तर लगेच आपला आवाज टिपेला जातो. आपण शांत होऊ शकत नाही. आपण त्या व्यक्तीच्या विषयी कित्येक तास नव्हे कित्येक दिवस त्या प्रसंगाचा विचार करत झुरत राहतो, घुसमटत राहतो. सज्जनो, हे सगळं काही आम्हाला विवेकाच्या आधाराने गिळता यायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? आता उदाहरणार्थ, आता तर शाळेमध्ये शिक्षकांच्या छड्यांचा मार लागत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु बऱ्याचदा ते शिक्षक जेव्हा जुन्या काळी जेव्हा आपल्याला अगदी कडक शिस्त असायची तेव्हा पाठीमध्ये येऊन 2 धपाटे घालायचे. पण कधीही त्या धपाटे घातलेल्या मुलाच्या विषयी त्यांच्या मनामध्ये राग नसायचा. बघा, ते त्यांचं ड्युटी करत असतात, त्यांचं कर्तव्य करत असतात. त्याप्रमाणे या विवेकाच्या आधाराने आम्हा मंडळींना आपलं कर्तव्य काय आहे आणि आपली आसक्ती काय आहे याचा विचार करता येणं हा विवेकाने आपला अहंकार गिळण्यासारखा आहे. एक आई वडील म्हणून चांगले संस्कार करणं आपल्या मुलाबाळांवर ही आपली खऱ्या अर्थाने गरज आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यापोटी आपण आपल्या मुलांना कदाचित रागवावं लागला तर रागावं, पहिले तर गोड बोलून. आणि मी एक आपणास सांगू का की घरामध्ये आजची ही जी सो कॉल्ड जेन झी पिढी आहे ना, ते सांगून ऐकत नाहीत. त्यांच्या समोर जर तुमचं आचरण तसं असेल ना तर ते बऱ्याच वेळेला त्या गोष्टीला लगेच ग्रहण करायला तयार होतात. आपण काय करतो की आपण त्या पद्धतीने वागत नाही, पण आपली अपेक्षा आहे की आपल्या मुलांनी तसं वागावं. असं होत नाही. आपण देखील इथं विवेकाने विचार करावा की आपण तसं वागतो आहोत का? तसा जर आपला जगण्याचा क्रम असेल तर आपल्याला तो सांगण्याचा अधिकार देखील येतो. मग आपण सगळ्यात प्रधानतः ही गोष्ट विचारात घ्यावी की आपण आपल्या मुलाला जे सांगत आहोत ते आपण आपलं कर्तव्यापोटी सांगत आहोत का आसक्तीपोटी सांगत आहोत. कर्तव्यापोटी सांगताना कधीच वादविवाद करण्याची गरज नाही. मी तुला तुझ्या हिताचं सांगतोय, तुला जर पटत असेल तर तू घे, अन्यथा तू तुझं जीवन जगायला मोकळा आहेस. हे कर्तव्याची सीमा आहे. पण आसक्तीची सीमा काय आहे की तुला किती वेळा सांगावं, तुला कळत कसं नाही. आणि मग इथून हा वादविवाद पराकोटीला जातो. घरामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष आपल्याला तिथं होताना दिसतात. कारण एकच आहे की विवेकाने कर्तव्यामधून कधी आसक्तीमध्ये प्रवेश केला हे आपल्यालाच कळत नाही. हा प्रेमाचा पाश, त्या व्यक्तीने आपलं ऐकावं हा अट्टहास, यामुळे सज्जनो आम्ही आमचं संवाद शास्त्र खऱ्या अर्थाने विसरून जातो आणि त्याचा त्रास होतो आम्हाला. विवेके अहंभाव याते जिणावे, या सगळ्या वादाचं कारण आहे अहंता गुणे वाद नाना विकारी. मला असं वाटतंय
अरे मी तुझ्याहून जास्त शिकलोय, मी तुझ्याहून जास्त पावसाळे बघितलेत, मी तुझा बाप आहे, मी तुझ्याहून ज्येष्ठ आहे, या अधिकाराला आम्ही प्रस्थापित करायला जातोय. आम्ही आमची कर्तव्याची भूमिका विसरून आसक्तीच्या भूमिकेमध्ये जातोय. तो तसं का वागत नाही, यामुळं मग आमच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे वाद सुरू होतात बघा. आणि जगातल्या सगळ्या वादाचं मूळ इथं आहे. अहंता गुणे वाद नाना विकारी. आणि इथं वाद केवळ शाब्दिक राहत नाही. बऱ्याचदा आपण बघतो की मित्रांमध्ये, समाजामध्ये हे वाद इतके पराकोटीला जातात की ते हातघाईच्या प्रसंगामध्ये जातात. वेळ प्रसंगी शस्त्र उचललं जातं, वेळ प्रसंगी रक्त वाहिलं जातं, लोकांचे खून पाडले जातात. सज्जनो, हा सगळा तो अहंकारच आहे जो पहिल्यांदा वादामध्ये परावर्तित होतो आणि वादामधून तो संघर्षामध्ये जातो. संघर्षामधून तो मनुष्य कुठली तरी अशी कृती करून बसतो, त्याच्या मागे केवळ असतो तो अहंकार. अनेकदा बघा, ज्यांना जन्मठेप झालेली असते अशी लोक आयुष्यभर पश्चाताप करत असतात, कारण त्यांना तो तेवढा एक क्षण जिंकता येत नाही. ज्या क्षणी त्यांनी अतताई कृत्य केलं, ते अतताई कृत्य त्यांना ते सहज टाळता आलं असतं, पण ते कृत्य त्यांना टाळता येत नाही. तिथं विवेक कमी पडतो. खरंच सज्जनो, संताचा संग, साधनेचा निरंतर हव्यास कशासाठी हवा, की ज्याच्यामुळं आमचा विवेक पुष्ट होत राहील. आम्ही आमच्या विवेकाला नेहमी अशा पद्धतीने संरक्षित ठेवूत की तो विवेक आम्हाला कधीही आतताई कृती करू देणार नाही. हा विवेक हे खऱ्या अर्थाने संवाद शास्त्राचं संरक्षक कवच आहे. विवेकामुळे आणखीन एक गोष्ट होते. विवेक आमचे संस्कार आम्हाला कधी सोडू देत नाही. समोरचा मनुष्य जरी कितीही पातळी उतरून खाली आला ना, तरी विवेकी मनुष्य कधीही आपल्या शब्दांना त्याच्या पातळीवरती येऊ देत नाही. ही सज्जनो, आपल्या सर्वसामान्यांनी संवाद शास्त्रासाठी सांभाळावयाची एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हा संवाद मनुष्याला आपल्या चित्तशुद्धीसाठी अत्यंत गरजेचा आहे. कारण आपण देखील जर असे वादविवादी झालो, आपण देखील आपल्या वाणीच्या आधाराने अशा काही गोष्टी बोलून गेलो की ज्या बोलल्यानंतर मनुष्याला फार पश्चाताप होतोय, फार त्रास होतोय, आणि खरोखर ज्या वाणीने त्या भगवंताचं नाम घ्यायचं, त्या वाणीने अर्वाच्य शिव्या देणं, एखाद्याला अगदी घालून पाडून बोलणं, एखाद्याचा अपमान करणं, या सगळ्या गोष्टी हा मनुष्याला नेहमीच त्रास देणारे आहेत. कारण अहंता गुणे वाद नाना विकारी, असा हा अहंकार आम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांमध्ये परावर्तित होताना दिसतो. कित्येकदा लोक तिथं विवेक या रूपाला समजून मौन धारण करतात, बोलत नाहीत, परंतु त्या मौनामध्ये देखील एक प्रचंड मोठा मत्सराचा दाह त्यांच्या हृदयामध्ये त्यांना त्रास देत राहतो. मनुष्याची ही अशी अवस्था आहे की मौन राहणं याचा अर्थ शब्द गिळणं होत नाही. शब्द गिळण्याची ही जी अवस्था आहे, तिथं मनुष्य हा अंतर्बाह्य संवादी राहतो. त्याच्या आतमध्ये देखील ती संवादाची कला कधीही तुटत नाही. आणि त्यामुळं मनुष्याला या समाज जीवनामध्ये, प्रपंचामध्ये राहत असताना आणि तसंच आपल्या अंतरंगामध्ये देखील स्वतःशी बोलत असताना स्वतःचा विवेक निरंतर जागृत ठेवावा लागतो. आणि विवेकाला पुष्ट करणारं साधन आहे भगवंताचं नाम. आपल्या रामरायाला सदैव आपण आपल्या समोर ठेवावं, त्याचा आठव ठेवावा, त्याचं चारित्र्य, त्याचं चरित्र, त्याची संवाद कला नेहमीच आपल्याला एक संवादाचं उत्तम आदर्श उदाहरण समोर ठेवून राहते. खरोखर राम नाम घेणं म्हणजे त्या रामाला आपल्या जीवनामध्ये उतरवणं आहे. अशी संवाद कला आपण प्रभू रामचंद्रांच्या या निरंतर स्मरणाने प्राप्त करावी आणि आपल्या जीवनाला देखील या परमार्थाच्या एका विलक्षण अशा क्षेत्रामध्ये घेऊन जावं, जिथं आत्मानुभव तुमची वाट पाहत असतो. असं हे परम वैभवाचं शास्त्र आहे संवाद.
आपण देखील या संवाद शास्त्रावरती विचार करतच असाल तेव्हा आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न, आपल्या कमेंट्स जरूर झी24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये लिहित राहा. उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील संवादशास्त्राचं एक सूत्र श्लोकाच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.